भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहिब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैबंधनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशंदनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदम अम्बे परवा अथो है वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश बनाओ गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन दावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा जावे से 88. उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा जावे से 88. उतरे बहुत जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि से जुदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाके चोवा जाऊं. तो करो तो बावड़ो. दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं. जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनहार कबीर देव कबीर साहेब कबीर परमेश्वरजी यांच्या असीम श्रद्धेनं आपण सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी उपस्थित आहोत.
परमात्मा सत्संग करण्यासाठी स्वतःच येतात सतलोकातून चालत. सत्संगचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये यथार्थ आध्यात्मिक ज्ञान सांगितलं जातं आणि त्या व्यतिरिक्त कुठेही सत्संगाच्या नावाने चर्चा होते तिथं यथार्थ ज्ञान नसतं, तत्वज्ञान सांगितलं जात नाही, तो खरा सत्संग नव्हे. तर सर्वप्रथम मनुष्य जन्म प्राप्त होणं हेच खूप दुर्लभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त करून पुन्हा सत्संग मिळणं त्याहूनही दुर्लभ आहे. आणि आज आपल्याला हे दोन्हीही प्राप्त झालेत. हे पुण्यात्म्यांनो, तुमचे पूर्वजन्मातील जे भाग्य आहे, संस्कार आहेत, ते दिव्य आहेत, अलौकिक आहेत, अथांग आहेत. सूक्ष्म वेदामध्ये सांगितलं आहे, लखबर सूरा जो दही लखबर सावत दे लखबर यति जहान में तब सतगुरु शरणाले. जे एवढे पुण्यकर्मी प्राणीमात्र झाले आहेत, कधी युगानुयुगे लाखो वेळा शूरवीर राहिले आहेत, लाखो वेळा हिम्मतवान राहिले आहेत, आणि लाखो वेळा कधी आपल्याला उत्तम मानव देह प्राप्त झालेला असेल. हे तिन्ही जन्म खूपच पुण्यवान आत्म्याला प्राप्त होतात आणि हे लाखो वेळा प्राप्त झाल्यावर पूर्ण सद्गुरू मिळतात आणि परमात्मा तुम्हाला शरण घेतो. तर सत्संगाचं एक विशेष महत्त्व सूक्ष्म वेदामध्ये सांगितलं आहे. सूक्ष्मवेद काय आहे? सूक्ष्मवेद गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. परमात्म्यानं दिलेलं यथार्थ ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि तेच ज्ञान प्राप्त करून आपण परमात्मा प्राप्ती करू शकतो, अन्यथा त्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संगाला येत नाही तोपर्यंत आपल्याला सत्संग प्राप्त होत नाही. तोपर्यंत आपण कितीही श्रीमंत असलो, कितीही आपण मोठ्या पदावर असलो, पण ते जीवन व्यर्थ आहे. सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की बिन उपदेश अचंभ है, क्यों जीवित हैं प्राण, और भक्ति बिना काठोर है, ये नर नाही पाषाण. काय सांगतात की ज्या व्यक्ती परमात्म्याची साधना करत नाहीत, आम्हाला खूप आश्चर्य वाटते की त्या जगतात कशा, त्या कोणाला आधार मानून संसारात जगत राहतात. आपण जर आपल्या कुटुंबाला आपलं मानतो, ते आपले नसतात. जर आपण संपत्तीला आपलं मानतो, तर संपत्ती आपली नाहीये, कारण मृत्यू झाल्यानंतर ती आपल्याबरोबर येत नाही. याविषयी सांगितलं आहे की काया तेरी है नहीं, ये माया कहां से हो. हे भोळ्या मनुष्या, जर ही बॉडी तुझी नाही, हे शरीर तुझं नाही, मग या धनाला तू आपलं मानून कसा काय
निश्चिंत बसला आहेस. हेच अज्ञानाचं मूळ कारण आहे. परमेश्वर म्हणतात, क्या मांगू कुछ स्थिर ना रहाई, और देखत नैन चला जग जाई। 1 लाख पूत 1.25 लाख नाती, उस रावण का आज कोई दीवा न बाती। जेव्हा आपल्याला ह्या लोकाची, ह्या स्थानाची कंप्लीट संपूर्ण माहिती होईल की हे आहे काय, इथं का आपण जन्माला येत आहोत आणि जन्मलो तर का मरत आहोत, तर आपण एक सिंपल फॉर्म्युला बनवलाय की बाबा जन्म आहे तर मृत्यू पण आहे. आणि आपण संतुष्ट राहिलो कारण आपल्याजवळ दुसरा काही मार्गच नव्हता, पर्यायच नव्हता. आणि आपण यालाच फायनल प्रोसिजर मानून टाकली, यालाच हार्ड अँड फास्ट रूल मानलं की असंच होत असतं आणि असंच पुढे होत राहणार. आता परमेश्वरांनी सत्संगाच्या द्वारे सांगितलं की 600 वर्षांपूर्वी परमेश्वर स्वतः आले होते. काशीमध्ये एका विणकराच्या भूमिकेत विणकर म्हणून राहिले आणि यथार्थ ज्ञान सांगून, बोलून, लिहून आपल्या निजस्थानी सतलोकी गेले. तिथूनच आले होते, सशरीर आले होते, सशरीर गेले. आणि सतलोकामध्ये पण परमात्मा सशरीर आहेत, मानव सदृश्य आहेत. त्यांनी 600 वर्षांपूर्वी येऊन सत्संग केला होता आणि त्या आमच्या धर्मगुरूंनी, जे स्वतः अज्ञानी होते, सद्ग्रंथांपासून अपरिचित होते, ते संस्कृत भाषा नक्कीच जाणत होते. ते म्हणत असत, कबीर साहेब जे आहेत, कबीरजी, ते अशिक्षित आहेत, त्यांना सद्ग्रंथ समजत नाहीयेत आणि म्हणून ते सद्ग्रंथांच्या विरुद्ध बोलत आहेत. खरं तर ते स्वतःच सद्ग्रंथांच्या विरुद्ध बोलत होते. परमेश्वर सत्य सांगत होते. त्यावेळी आम्ही त्या अज्ञानालाच, जे आमचे धर्मगुरू सांगत होते, त्यालाच खरं मानलं आणि आम्ही परमात्म्यापासून दूर गेलो. आता परमेश्वराने त्यावेळी सांगितलं होतं की जेव्हा कलियुग 5500 वर्ष संपेल, चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई। और कलयुग बीते 5500 पाचा, जब ये वचन मेरा होगा साचा। कोणतं वचन? काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टि परवानी खोई। की जेव्हा कलियुग संपल्याच्या मधल्या पिढीची वेळ होईल, 550 वर्ष कलियुगाची संपतील, त्यावेळी सगळं विश्व ही सत्साधना घेऊन, सतनामाला प्राप्त करून पूर्ण विश्व भक्ती करेल. परमात्म्याची मुलं देवाला ओळखतील आणि सतलोकाला जातील. तर परमात्म्याने सांगितलं की आज मी जे सांगतोय ते 5500 वर्ष सरतील, तेव्हा तुमचा विश्वास बसेल की खरंच की सत्य काय आहे, धर्मगुरू काय सांगत होते आणि परमात्मा काय सांगत होते. जे परमेश्वर 600 वर्ष आधी सांगत होते तेच आज आपले सद्ग्रंथ सांगतात आणि तेच सेकंड केलं, त्याचं समर्थन केलं. तर पुण्यात्मा आणि परमात्मा हे सांगतात की या सत्संगामध्ये येऊन हे समजलं की इथं तुम्ही कोणत्या आशेला घेऊन जगत आहात. आपल्या परिवाराला, संपत्तीला. तर परमात्मा म्हणतात की हे तर आपल्याला इथं अडकवून ठेवण्यासाठी एक कालचं षडयंत्र आहे, एक जाळं आहे, एक जबरदस्त जुगाड आहे. आणि जोपर्यंत आपण हे समजत नाही तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाही आणि मोक्षही मिळवू शकत नाही.
पण ह्या बोलण्याचा अर्थ असा घेऊ नका की कुटुंबाचं काहीच महत्व नाही किंवा गरज नाही. असा विचार करा की ही सगळी मुलं देवाची मुलं आहेत. आपणही देवाचीच मुलं आहोत. आपल्या सहवासातील लोक सतत काही ना काही भूमिकेमध्ये असतात. कोणी अभिनय करत असतात, कोणी मुलाची, कोणी मुलीची, कोणी नवरा बायकोची, कोणी सासू सासऱ्याची, आई वडिलांची, काका पुतण्याची. तर ही तर सगळी आपली इथं बनलेली नातीगोती आणि संस्कार आहेत. असा विचार करा की ही सगळी तर त्या परमेश्वराची मुलं आहेत. तर अशा प्रकारे ह्या परमेश्वराच्या मुलांबरोबर आपण कसा व्यवहार केला पाहिजे? एका मालकाचा कोणी मुलगा आहे तर नोकर त्याच्याबरोबर कसा व्यवहार करतो? आपला नाहीये, पण आपल्यापेक्षा जास्त टेक केअर करावं लागतं, त्याची देखभाल करावी लागते. तर हा तर समजदाराला इशारा काफी आहे ह्या संसारात आपल्या परिवाराबरोबर राहण्यासाठी. आता याची सत्यता सांगतायत की परमात्मा म्हणतात की जर आपल्याला काही मूलबाळ नसेल, आपण मुलं मागत मागतच मरून जातो. आणि मुलं होत नाहीत कारण ते आपल्या नशिबात नाहीत, आपल्या संस्कारात नाहीत. तर आपल्याला असं वाटत राहतं की ज्या लोकांना मुलं बाळं आहेत ते खूप सुखी आहेत. आणि आपल्यालाही मुलं झाली असती तर आपला वंश पुढे गेला असता, कुळाचा उद्धार झाला असता. पुण्यात्म्यांनो, ही आहे आपल्या धर्मगुरूंनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेले विचार, जे सूक्ष्म वेद आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या विरुद्ध आहे. आध्यात्मिक ज्ञान असं म्हणतं, तत्वज्ञानात परमेश्वर म्हणतात, कि जो राखो तो ही रहूं और मेरा के चारा. जसं ठेवाल मालक तसं राहू. आमचा यावरती काहीच अधिकार नाहीये. हमारा के चारा और खाने जाद खरीद हूं गुलाम तुम्हारा. मी तर पूर्ण तुमचा झालोय. जसं पूर्वी गुलामांना विकत घ्यायचे. शेठ, सावकार, राजे, ठाकूर लोक जसे पशु खरेदी करायचे, त्यांची किंमत करायचे, मग तो परमनंट त्यांचा व्हायचा. आणि विकायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. तर इथं परमात्मा म्हणतात की अशी भावना बनवा परमात्म्याविषयी की हे दाता, मी आपला दास आहे, गुलाम आहे. तुम्ही मला जसं ठेवाल तसाच मी राहीन. मी तर सर्वस्वी तुमचा झालो. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंच्या चरणाशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला मूल होत नाही. आता होत नाही तर नाही होत. मग तुम्ही काय करता की कुणाचं तरी मूल घेता, अडॉप्ट करता, दत्तक घेता. मग काय होतं तर पुढे जाऊन जेव्हा तो मुलगा तारुण्यावस्थेत जातो, तो आपल्या हिशोबाने, संस्काराने व विचाराने कार्य करतो. तर शेवटी असं वाटतं की हे देवा, जर हा माझा मुलगा असता तर तो आम्हा म्हातारा म्हातारीशी असाच वागला असता, असं ते म्हणतात. तर काय तो असा वागला असता? त्यामुळे त्याच्याबरोबर ही ओढाताण होते. तर परमात्मा म्हणतात की ही चूक आहे तुमची, कारण तुम्ही लोकवेद आणि परंपरांचा निर्वाह केला आहे. आता जेव्हा तुम्ही परमात्म्याला शरण याल तेव्हा त्याला जे पाहिजे ते तो करेल. जर तुम्हाला मूल देणं त्याला अनिवार्य वाटत असेल, तो त्याच्याकडील एखादा चांगला आत्मा पाठवेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समाज असं म्हणतो की ज्या व्यक्तीला संतान नाहीये ती अपशकुनी व्यक्ती आहे. आणि असंही म्हणतात की अशा व्यक्तीचं सकाळी सकाळी तोंडही पाहू नये ज्याला मूल नाहीये. निपुत्रिक व्यक्तीचं सकाळी सकाळी दर्शन होता कामा नये. हे तर झाले लोकवेद, दंतकथा. एका विश्वाचे विचार, जगाचे विचार आणि भक्ताचे विचार. सूक्ष्मवेद काय म्हणतो?
पाहत असे तर सगळेच चांगले आत्मे आहेत. जे देवाच्या चरणाशी आले आहेत ते सगळेच चांगले आत्मे आहेत. मनुष्य योनी प्राप्त आहे, आपला निर्वाह करत आहेत, ठीकठाक राहत आहेत, ते सगळेच चांगले आत्मे आहेत. पण सूक्ष्म वेदात असं सांगितलं आहे की ते परमात्म्याच्या दृष्टीने ते फारच चांगल्या नशिबाचे लोक आहेत ज्यांना मुलबाळ नाहीये. आपलं तर नेहमीच जगाचं आणि भक्तांचं या बाबतीत कायमच विरोध आणि झगडा राहिलेला आहे. हा झगडा असो किंवा नसो, पण हे सत्य आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे सुखदेव ऋषी मातेच्या गर्भातून निघताच 12 वर्ष मातेच्या गर्भातच राहिले होते आणि मातेच्या गर्भातून बाहेर येताच त्यांनी 12 वर्षाच्या मुलाचं शरीर धारण केलं आणि उठून चालू लागले, आपल्या ओल्या नाळेला खांद्यावर टाकून, की नंतर कापेन हिला. तेव्हा त्यांचे वडील व्यास त्यांना म्हणाले की बाळा, मला दर्शन तर दे. अरे 12 वर्ष मी वाट पाहिली, मुलगा होईल मुलगा होईल म्हणून. पुत्र मोहाने व्याकुळ झालोय मी बाळा. तर सुखदेव ऋषींनी पाहिलं नाही आपल्या वडिलांकडे आणि चालता चालता म्हणाले की ऋषीजी, आता मला ह्या संसाराचं हे जे चक्र आहे त्याचं मला पूर्ण ज्ञान झालं आहे आणि आता मी यात फसणार नाही. आणि ऋषीजी, तुम्ही कितीही वेळा माझे बाप झालात, न जाणो कितीही वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर एक वाईट आजार आहे. आता तरी हे खंडित होऊ दे. मी नाही पाहणार तुमचं मुख, नाहीतर मला मोह होईल. आणि हा मोह एक खूपच मोठा जबरदस्त आजार आहे. तर सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की सुखदेव ऋषी काय म्हणाले, एक लेवा एक देवा दूतम और कोई किसी का पिता निपुतम, ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा. आज तुम्ही किती प्रेमानं राहताय, तुमची मुलं मुली तुम्हाला एकदम छान वाटतात आणि आहेतही छान. सगळ्यांना छान वाटतंय कारण सगळे एकत्र थाटात राहतायत. 1 मिनिटात मृत्यू होऊ द्या, मुलगा मेला, मुलगी मेली किंवा तुम्ही स्वतः मेला, तर पूर्ण परिवाराचा नाश होतो. ते प्रेम पण आहे, आवडतं पण हे सर्व का बनलंय? व्हॉट इज द यूज? मग कुठे गेलं ते सगळं तुमचं जुगाड, तुमचं सारं जीवन घालवलं तुम्ही त्यापायी. आणि भक्ती पण करता, पण ती सत करत नाही, शास्त्राला अनुसरून करत नाही, नकली गुरूंजवळ करता, मग ते सगळं व्यर्थ आहे. एकदा एक सगळंच्या सगळं कुटुंब, ज्यामध्ये 15-16 सदस्य होते, एका गाडीत 12-13 सदस्य होते. एक वृद्ध घरी राहिला होता आणि बाकी सगळे सत्संगासाठी गेले होते, एका संताच्या सत्संगासाठी. आणि 20-25 वर्ष ते सत्संग करत होते. सत्संग ऐकून परत येत होते की सत्संग ऐकायला जात होते इतकं आठवत नाहीये. दुर्घटनेत 12च्या 12 मेले. एक लहान मुलगा होता, तो देखील मेला. एक म्हातारा राहिला 70 वर्षाचा. आता याला काय म्हणायचं? ना जाने काल की कर डारे, किस विध ढल जा पासावे, अर्जुनाते सरते मौत खुडकती, उन्हानो केडा हासावे. तर यामुळे संसाराच्या ह्या घाणेरड्या विश्वात तुम्ही जी आशा घेऊन जगताय ती तुमची मोठी चूक आहे. आणि ही चूक सुधारेल देवाच्या ह्या प्रवचनातील सत्यज्ञानामुळे. तरी पण ही गोष्ट जी देवाला ठाऊक आहे की हे 3 गुण, ह्या 3 गुणांच्या त्रिगुणमयी मायेचा जो प्रभाव आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा स्वतः वाचलेले नाहीत, तर जीव वाचू शकत नाही. आता परमात्म्याचाच आधार पाहिजे ह्या जीवांना. तर कुठल्या परमात्म्याचा? जर तुम्ही विष्णूचा आधार घेतला तो काळाच्या अंतर्गत आणि काळाने तुम्हाला अडकवून ठेवलंय, तर तुम्ही ह्या जाळ्यातून बाहेर येऊ शकत नाही. जर शंकराची पूजा करत असाल तरी पण येऊ शकत नाही. ब्रह्मची पूजा करत असताना तर तो स्वतःच तुम्हाला अडकवत आहे, तो तुम्हाला अशा मार्गावर येऊच देणार नाही जिथून तुमची सुटका होईल, कारण तुम्हाला इथे अडकवून ठेवण्यातही त्याचा एक हेतू आहे. कारण ह्याला भूक लागते, ह्याला शाप आहे. काळदेवतेला, ब्रह्मला, जो गीता अध्याय 11च्या श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हणतो की अर्जुन, मी काळ आहे
आणि सर्वांचं भक्षण करण्यासाठी आता आलो आहे. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करतो तो असंच करतो. तर त्याला शाप लागला आहे की 1,00,000 मानवी प्राण्यांचं रोज सेवन करण्याचा. त्यासाठी तुम्हाला थांबवून ठेवलेलं आहे. कबीरजींनी असं सांगितलं आहे धरमदासांना की जसा कसाई बकऱ्या पाळतो, बकरे बकरी नर माद्यांना तो एकत्र सोडतो पूर्णपणे. त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय करतो, जलाशयाची सोय करतो, वर शेड बांधतो, थंडी ऊन व गारव्यापासून संरक्षण करायला. तेव्हा बकरे विचार करतात की आमचा मालक किती दयाळू आहे, आमची किती केअर करतो आहे, किती देखभाल करतो आहे. पण त्या जीवांची बुद्धी एवढी काम करत नाही की आता त्यांना तो दयाळू दिसतो आहे. पण हेच जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, आई मरो नाहीतर बाप, तो घेऊन जातो, कान पकडून पकडून घेऊन जातो. तर परमात्म्याने सांगितलं आहे की तुम्हीही याच स्थितीमध्ये इथे आहात. यातून वाचण्यासाठी तर आपल्याला कबीर परमेश्वरजी म्हणतात की तुम्हाला माझ्या शरणी यावं लागेल, मग मी तुम्हाला काळाच्या तावडीतून मुक्त करून माझ्या कुशीत घेईन. मग हा तुमच्याकडून काही नाही मागणार. तर यासाठी तुम्हाला परमात्म्याच्या चरणांशी शरण यावं लागेल. आणि शरण आल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादेत राहाल तेव्हा तुमची मुलं पण नीट राहतील. देवाला माहिती आहे की हे नाही राहणार कितीही ज्ञान झालं तरी. आणि तुम्ही काहीही करा, हा दबाव तुमच्यावर राहीलच. तरीही परमात्म्यानं यावर एक उपाय सांगितला आहे, एक ऑल्टरनेट सांगितला आहे की मला शरण या. जब लग हंसा हमरी आना, काल लगे ना तेरा बाणा. आता तिथं सत्संग ऐकायला ते येत होते किंवा जात होते, तर तिथं काळाचीच सारी व्यवस्था होती. तिथं तर ती भक्ती नव्हतीच. तसंच जेव्हा इतर स्थानांवरही लोक जातात, वैष्णोदेवीला जातात, कुणी अमरनाथला जातात, तिथेही मरतात लाखो हजारो लोक. केदारनाथमध्ये मेले होते 20-30 हजार लोकांच्या संख्येनं. तर ही तर सारी काळाचीच व्यवस्था आहे. तिथे तर तो करणारच करणार. तो तर सगळ्यांना खाणारच तिथं. त्याची खूप मजल आहे. त्याच्या अंतर्गत आहे सगळं स्थान. जेव्हा तुम्ही परमेश्वर कबीरजींना शरण याल तेव्हा त्याचं काही नाही चालणार. जब लग हंसा हमरी आना, काल लगे ना तेरा बाना. जेव्हा त्याला जीव हा प्रेमळ आत्मा वाटेल तर तो आमच्या मर्यादेत राहील आणि काळ हल्ला करणार नाही. काळाचा हल्ला सुद्धा आपल्यावर तेव्हा होईल जेव्हा आपण मर्यादेचा भंग करू, परमात्म्याच्या कक्षेतून आपण बाहेर जाऊ. तर परमात्मा कबीरजींची मर्यादा भंग होताच आपण त्यातून बाहेर होऊ. आणि त्याच्या बाहेर तर सगळा काळच काळ आहे. जसं समुद्रातील जहाजात तुम्ही बसला आहात आणि कुणी नशा करून समुद्रात उडी मारली तर जहाज तुमच्या बचावाचं साधन होतं तेच सोडलं तर तुम्ही बुडणारच, मरणारच. तर ह्या स्थानाला सोडून बाकी सगळीकडे काळ व्यवस्था आहे. ह्याला सोडून कुठेही जाल तिथं तुम्हाला कोणतंच संरक्षण नाही, दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. आता प्रसंग असा आहे की ज्यांना संतान नाहीये त्यांना चांगला आत्मा म्हणजे भाग्यशाली मानलं आहे. आणि जगाच्या विचारानुसार त्यांना अपशकुनी म्हटलं जातं. त्यामुळे जगाच्या आणि भक्ताच्या विचारांमध्ये कायमच हे अंतर राहिलेलं आहे, ज्या कारणाने एकमेकांमध्ये ही भांडणं राहिली आहेत. हा बुद्धिमान समाज आहे, चांगलं समजतात, एज्युकेटेड केलं जातं तुम्हाला, वृद्धांपासून मुलांपर्यंत. बहिणी, मुली, माता सगळ्या शिक्षित झाल्या आहेत. आता आपण अशी उपकरणं बनवली आहेत, इंटरनेट लावलंय, कॉम्प्युटर बनवलाय. तर आता रामनामाचं पण बनवू आपण इंटरनेट, ह्यातही आपलं डोकं चालवू आपण. तर इथं परमात्म्यानं असं म्हटलं आहे की एक लेवा एक देवा दूतम और कोई किसी का पिता नहीं पूतम. ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा. जसे दास अनेकदा एक कथा सांगतात. एका व्यक्तीला एक मूल प्राप्त झाल्यावर त्याची पत्नी मेली.
दुसरा विवाह केला तर दुसऱ्या विवाहापासून त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या आपापसात 10-12 वर्षांचं अंतर होतं, 8-9 वर्षाचं अंतर होतं. तर दुसरा मुलगा झाला तर तो स्वतःच मेला आणि त्या छोट्या मुलाची आई देखील गेली. मोठ्या मुलाचं लग्न झालं, त्याची बायको आली. आता त्यांच्या आया 2 होत्या पण पिता एकच होता. तर जी पहिल्या आईपासून झालेलं मूल होतं त्याचं लग्न झालं, त्याला मूलबाळ अजून झालं नव्हतं. आता दुसऱ्या मातेपासून झालेला छोटा मुलगा आजारी पडला. आजारी पडल्यामुळे त्याचे उपचार केले. आता जर उपचार करायचे तर पैसे लागतातच. तर दोघा नवरा बायकोनं विचार केला की याचा इलाज करूयात आणि यावर खूप पैसे खर्च होतील. तर का नाही ह्याला विष देऊन मारून टाकूया. त्यांनी एका डॉक्टरशी बोलणं केलं, वैद्याशी. तर हा आहेच रोगी पण आहे, लोक समजतील की रोगी होता मरून गेला. तर वैद्याने सांगितलं की मी 500 रुपये घेईन. चांगली संपत्ती होती, चांगल्या संपत्तीचा तो वारस होता. 50% त्यांनी 500 रुपये देऊन आपला काटा काढून टाकला, मारून टाकलं त्याला. रिलेटिव्हजनी विचार केला, नातेवाईकांनी विचार केला, आजारी होता मरून गेला, काही हरकत नाही. गोष्टी पुढे गेल्या. तिकडे काय झालं की त्याची पत्नी गर्भवती झाली आणि त्यांना एक पुत्रप्राप्ती झाली. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या मुलाचे लाड केले, पालनपोषण केलं. थोड्याच दिवसात तो मुलगा मोठा झाला, तब्येत छान होती. तेव्हा 12-13व्या वर्षीच लग्न करून टाकायचे. त्या मुलाचं लग्न झालं, विवाह झाला. लग्नानंतर काही थोड्याच दिवसात तो मुलगा आजारी पडला. तर त्याच्या उपचारासाठी त्याने अगदी देश-विदेशापर्यंत सगळे जादूटोण्यावाले, कुणी 1000 रुपये मागितले, कुणी 20,000 रुपये मागितले, देऊन टाकले. वैद्यांनी पण जेवढे पैसे मागितले पैसे देऊन टाकले, पण परिणाम शून्य राहिला. अर्धी संपत्ती पण यातच संपली आणि मुलानं अंथरूण धरलं. तो हाडामांसाचा सापळा दिसू लागला. तर एक दिवस त्याचे वडील बसले होते त्याच्याबरोबर खाटेवरती. मुलगा म्हणाला की भाऊ, एक काम करा, आता माझ्या चितेच्या लाकडांची व्यवस्था कर. तुझा माझा हिशेब झाला, आता फक्त लाकडांचा आणि आणि या कफनचा हिशेब तेवढा बाकी आहे, तेवढा करून टाकू. आता त्या व्यक्तीने विचार केला की मुलगा इतका विचलित झाला आहे, मेंटली डिस्टर्ब झाला आहे की तो मला भाऊ म्हणतोय. तो म्हणाला की बेटा, मी तुझा पिता आहे, तुझा बाप आहे मी. तो म्हणाला नाही, तू माझा भाऊच आहेस. आणि विचार कर, मी तो भाऊ आहे ज्याला तू विष देऊन मारलं होतंस. मीच तुझ्या घरी आलो आहे आपला बदला घेण्यासाठी, आपला हिशोब चुकता करण्यासाठी. आणि जेवढी माझ्या हक्काची, माझ्या हिश्शाची संपत्ती होती, माझ्या नशिबातली, ती सगळी संपली आहे. आता तुझी तुझ्याकडे बाकी आहे. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपलं काळं कृत्य त्याला आठवलं. तेव्हा त्याने विचारलं की बाबा, एक गोष्ट सांग, मी तर जसा गुन्हा केला होता, माझ्या समोर आला, मला एकच मुलगा झाला आणि मला पुढे आशा नव्हती, माझा तर कुलनाश झालाच आहे. पण एक गोष्ट सांग, आम्ही तुझ्यावर जुलूम केला, ती गोष्ट समोर आली. पण ही जी मुलगी आली आहे, जिच्याशी तुझं लग्न झालं आहे, जिच्याशी तुझा विवाह झाला आहे, आता ह्या मुलीनं काय पाप केलं आहे की ती जिवंत जाळली जाईल तुझ्याबरोबर? कारण त्यावेळी सतीची प्रथा होती. तुझ्याबरोबर ही पण जिवंत जाळली जाईल, त्यात काय दोष केलाय ह्या बिचारीने? त्याने विचारलं की तो डॉक्टर कुठे आहे, तो वैद्य कुठे आहे, ज्याने मला विष दिलं होतं. तुझ्या 4 वर्षांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. तर मुलगा म्हणू लागला, हा तोच दुष्ट आत्मा आहे, आता ही जिवंत जाळली जाणार. आणि तसंच झालं. हे बोलून त्याने प्राण सोडला. इथे पहा की परमात्म्याने सूक्ष्म वेदात सांगितलं आहे की एक लेवा एक देवा दूतम, एक घ्यायला येतो, एक द्यायला येतो.
और कोई किसी का पिता नहीं पुत्र। ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब 12 बाटा। आणि याला आता तुम्ही अंतिम समजा, जो आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, पिता किंवा पुत्र आहे किंवा माता आहे, पत्नी आहे, हे तुमचं ऋण आहे, तुमचं देणं घेणं आहे, ते पूर्ण करावं लागेल. आता असं आहे की आपल्याला कुणाचं कर्ज द्यायचं आहे आणि आपलं उत्पन्न तेवढं नसेल तर आपण कायम भयभीत राहतो, कायम लज्जित राहतो. आपलं उत्पन्न वाढलं तर कर्ज पण देऊन टाकू, खुशीने देऊन टाकू, कर्ज होत राहतं, त्यात काय मोठे. तर आता परमात्मा आपल्याला अशी नोकरी देतोय, अशी भक्ती देतोय की त्याची चाकरी करा, आणि ह्यामुळे तुमचं कर्ज खूप सहजपणे फिटून जाईल, मुलाचं असो नाहीतर मुलीचं असो. आणि मग समर्थांकडे एक शक्ती आहे. मासा गटे न तिल बधे, विदना लिखे जो लेख, सच्चा सतगुरु मेट कर, ऊपर मार दे मेघ. तुम्हाला तुमचं कुठलं कर्ज फेडायचं असेल तर भगवंताला शरण गेल्यावर तो ते माफ करून टाकेल. जा बाबा, माझंच ऋण होतं ते, आणि माफ करून टाकलं. मुलांना मी देईन तुमच्या, त्यांचं पालन पोषण करीन, त्यांच्यावर संस्कार करीन. तुम्ही तर व्हाल ऋणमुक्त, तुम्हीही पार व्हाल, तुमची मुलंही पार होतील. ऋण संपवून टाकलं दोघांचं. जसं एकदा सरकारने, ज्यांनी सरकारकडून कर्ज घेतलं होतं लोकांनी, अवाढव्य झालं होतं, व्याजावर व्याज वाढत होतं, खूप त्रास होत होता. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या पण केली होती कर्जामुळे. मग सरकारने ते माफ करून टाकलं, त्यामुळे ते सुटले त्यातून. बस, संपून गेलं, टेन्शनच संपलं. तर अशा प्रकारे खरं सरकार आहे कबीर परमात्मा, तुमचं सगळं कर्ज माफ करतील. एक दुसऱ्यांमधील तणाव आहेत ते सगळे संपून जातील. मग भक्ती करूयात असं विधान बनवलं जाईल. पुण्यात्मांना ते सगळ्यांना स्वीकार्य होईल. ह्या ज्ञानाच्या आधारावर विवाहामध्ये आपण काही खर्च करायचा नाही. यापुढे आपल्या मुलाबाळांना काही देणं घेणं ठेवायचं नाही, नाहीतर पुन्हा कर्ज, पुन्हा तेच सुरू राहील. तर मुलांना पण हे समजेल की मुलींना पण, आपण तर इथले नाहीच आहोत, आपण तर सतलोकाचे रहिवासी आहोत आणि तिथेच जाणार जिथे कोणत्याच गोष्टीचा अभाव नाही. तिथे अशी सृष्टी आहे, तिथे जाऊन परिवार बनवा आपला. आपल्याला इथं जे मुलगा मुलगी, पती पत्नी, आई वडील चांगले वाटतात, सगळ्यांनी भक्ती करा. तसाच परिवार वर जाऊनही बनेल. तिथे थाटात राहा. ह्या घाणेरड्या जगात राहणं जरुरी नाहीये. आज तुम्ही एखाद्या गावात राहताय आणि थोडीशी जमीन आहे, मुश्किलीने उदरनिर्वाह होतोय, आणि आपल्याला एखाद्या दुसऱ्या राज्यात 100 एकर जमीन दिली, तयार असलेली ट्यूबवेल, सगळ्या सुविधा, मोठी मोठी घरं दिली आणि सांगितलं की चला तिथं. काय कराल तुम्ही? सोडा ही 1.5 एकर आणि चला थाटात, 2 मिनिटात जाऊन बसू, बघू सुद्धा नका त्या बाजूला. तर अशी स्थिती आहे सतलोकातील. तिथे जाल आणि थाटच थाट होईल तुमचा. तर इथे परमात्मा म्हणतायत की मला शरण आल्यानंतर मग मी तुमच्यावर झालेले सारे संस्कार नष्ट करेन. आणि भक्तांनो, सांसारिक परंपरांपासून दूर झालात तरच तुम्ही भक्ती करू शकाल, नाहीतर करूच शकणार नाहीत भक्ती. आता तुम्हाला भक्ती मार्गावर चालायचं आहे, आणि यात्री कमीत कमी वजन घेऊन चालतो, कमीत कमी, आणि तो सगळं ओझं घेऊन चालायला लागला तर किती पावलं चालेल तो? नाहीच चालू शकत. तर सगळ्या परंपरांना आपण हटवायचं आहे, आणि ज्ञानामुळेच हटू शकतात असं काही नाहीये. ज्ञानाने हटतील. तर अशा प्रकारे आपण ह्या मार्गावर पुढे जाणार आहोत. संस्कार तर भगवंताच्या हातात आहेत. क्षणात माहीत नाही कशाचं काय करतील परमात्मा. पुण्यात्म्यांनो, सर्व ह्या वेळच्या विषयात जो वर्तमान काळ चालला आहे, आणि गोष्ट चालली आहे संस्कारांची, की परमात्मा आपल्या भक्तांचे संस्कार नष्ट करेल आणि आपल्या कोट्यातून मग त्याची पूर्तता करेल. त्यामुळे आपण त्याची भक्ती पण करू शकतो, परमात्म्याची सेवा पण करू शकतो, आणि आपण मोक्ष सुद्धा मिळवू शकतो. आता जसं आपल्याला खूप वेळा
ह्या वेळेच्या विषयी आणि दासाविषयी बरीच भविष्यवाणी देखील आपल्याला ऐकवल्या गेल्या आहेत की असा अनमोल समय आहे पुण्यात्म्यांनो. भगवंताने तर ते ठरवूनच ठेवलेलं आहे की 600 वर्षांपूर्वी, तसं तर परमात्म्याने पहिल्यांदा सतयुगात सांगितलं होतं ह्या काळाला कि चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई आम्ही आमचा दास पाठवू. और फिर काल फंद छूटे नरलोई काळाचं हे सगळं झंझट दूर करेल सगळ्या नरनारींचं. और सकल सृष्टि परवानिक होई. कलयुग बीतते 5500 पाचा जब ये वचन मेरा होगा साचा. म्हणतात की माझा अंश पाठवेन, हे वचन की मी माझा अंश पाठवेन आणि सारी सृष्टी नाव घेईल त्या माझ्या दासाकडून आणि सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांना मोक्ष मिळेल. आणि मग सांगितलं आहे की कलयुग बीत जावे जब एता म्हणजे 5500 वर्ष संपतील जेव्हा कलियुगाची, सभी प्राणी परम पुरुष पद चेता. सर्व प्राणी त्या परमात्म्याच्या त्या परमपद्धतीचे जाणकार होतील. कोणते? गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मधील, गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मधील सांगितले की अर्जुना, तू सर्व भावानिशी परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनं तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणाऱ्या स्थानाला शाश्वत स्थान म्हणतात. त्याला आम्ही सतलोक म्हणतो. लोक म्हणजे धाम, स्थान. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे की जिथे गेल्यावर साधक परत कधी जन्म मृत्यूमध्ये येत नाहीत. तर इथं सांगितलं आहे की जेव्हा 5500 वर्ष संपतील, आपल्याला तर माहीतच नव्हतं की सतलोक नावाचं पण काही स्थान आहे. आणि हे राधास्वामीवाले, धनधन सद्गुरूवाले सतलोक सतलोक करत असतात, त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सार शब्द, तेच सत्पुरुष, तेच सतलोक आणि तेच राधास्वामी धाम. माहीतच नव्हता पत्ता. तर आम्ही परमपदाबद्दल कधी ऐकलंच नाही, सतलोकाबद्दल. आणि आज पोरासोरांच्या तोंडी आहे आणि आज लहान लहान मुलांच्या तोंडात आहे की सतलोकात जायचंय. जसे दास भेटत होते लोकांना सत्संगामध्ये. एक छोटंसं मूल आपल्या आईच्या कडेवर ते म्हणत होतं की गुरुजी चला सतलोकात जाऊया, जाऊया ना सतलोकात. मी म्हणालो बेटा जेव्हा विमान येईल तेव्हा जाऊया. आता विमान येणार आहे. तेव्हा इथं सांगितलं आहे की सर्व प्राणी त्या परमेश्वराच्या परमपदाला परिचित होतील. तर एक फ्लोरेन्स नावाची भविष्य वर्तवणारी अमेरिकन व्यक्ती होती जी भारतीय संतांचं गुणगान करत होती. नॉस्ट्रेडिमस नावाच्या फ्रेंच माणसांना सांगितलं की भारतात एक महापुरुष संत येईल जो विश्वाला सत्याचं ज्ञान देईल आणि एका स्वच्छ समाजाची स्थापना करेल. विकाररहित असेल, एकमेकात वाईटपणा राहणार नाही, भांडणं होणार नाहीत. तर त्या व्यक्तीविषयी थोडंसं अजून सांगतो तुम्हाला. एक हे पुस्तक आहे, जुनंच हाताला लागलं आहे, कुठल्याशा संताचं आहे. आता तर आमचे भक्तही शोधक झाले आहेत. त्यांना कुठंही कुठलाही सुगावा लागला की त्यांना लगेच कळतं की कोण कोणत्या विषयाबाबत बोलत आहे. नॉस्ट्रॅडिमसची जी भविष्यवाणी आहे किंवा कोणत्या संताबद्दल जी भविष्यवाणी आहे, कुणी ह्याला जुळवू पाहतायत तर कुणी त्याच्याशी जुळवू पाहतायत, ती पूर्ण होऊच शकत नाही. आता हत्तीच्या कपड्यांना, वस्त्राला जर वळूवर टाकून पाहिली तर कशी काय बसणार? ते तर हत्तीलाच नीट बसतील. ते त्याचे आहेत. हे पहा, हे एक पुस्तक आहे, जीर्ण फाटलेलं जुनं पुस्तक आहे. हे पहा, युगनिर्माण की सुनिश्चित संभावना असं नाव आहे, याचं टायटल आहे. लेखक आहेत बलराम सिंग परिहार. प्रकाशक आहेत युगनिर्माण योजना, गायत्री तपोभूमी, मथुरा. बस एवढाच उल्लेख आहे याचा, यापुढे काही नाहीये. फाटलेले जरा. हे पहा, पान नंबर 19 वर, हे पृष्ठ नंबर 19 आहे. याच्या पृष्ठ नंबर 19 वर म्हणजे 19 वर काय लिहिलंय?
की स्वाधीनता म्हणजे स्वातंत्र्याच्या 4 वर्षांनंतर एक शक्तिशाली धार्मिक संस्था प्रकाशामध्ये येईल आणि सर्व विश्वाचा उद्धार करेल. या उद्धारक संस्थेचे स्वामी संचालक असतील. आता इथं हे काय आहे की कुठली एक भविष्यवाणी आहे. हंगरी नावाचा एक भविष्यवक्ता होता. त्याच्यासाठी हे पुस्तक तयार केलं आहे, पण ते इतरांचं ऐकून ऐकून, वाचून वाचून, तर याने आपल्या हिशेबाने ते सेट करून ठेवलं आहे. याचा अर्थ असा घेतलाय की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. त्याच्या 4 वर्षांनी दासाचा जन्म झाला 1951 मध्ये. याचा अर्थ असा होतो की स्वातंत्र्यानंतर 4 वर्षांनी 1951 मध्ये एका संताचा जन्म होईल, जो अशी धार्मिक संस्था बनवेल की जी पूर्ण विश्वाचं कल्याण करील. इथे थोडीशी गडबड झाली आहे, अजून दाखवतो. हे पहा, हे 23 पानावर आहे. 23 पानावर, या 23व्या पानावर इथं लिहिलंय, या संस्थेचा स्वामी संचालक हा गृहस्थ व्यक्ती असेल. आतापर्यंत जगातल्या सर्वात मोठ्या विचाराच्या रूपात तो प्रसिद्ध होईल. ती व्यक्ती सामाजिक उत्तरदायित्वापासून ते विश्वातील सर्व देश शांततेत कसे नांदतील त्याची हा एक आचारसंहिताच तयार करेल. त्याच्या जीवनातील संग्रहित विचारांचं पुस्तक तयार करायचं झाल्यास खूपच मोठं पुस्तक बनेल, असा याचा अर्थ आहे. इथे 29व्या पानावर पहा, 29 पृष्ठ. आशियातल्या कुठल्याशा देशात, अधिक करून भारतात, एक नम्र ग्रामीण परिवारात एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे, जो एक महान आध्यात्मिक क्रांतीचं सूत्रपाठ, संचालन आणि नियंत्रण करेल. त्याच्यामागे क्रियाशील आत्म्याची शक्ती असेल, जी वर्तमानातील विकृत परिस्थितीला बदलून टाकेल. – 1999 मध्ये असं सांगितलं होतं की एका अशा व्यक्तीने जन्म घेतलाय, ज्याची एकट्याची उत्पादित शक्ती कुठल्याही एका शक्तिसंपन्न राष्ट्राएवढी असेल. तो एक भाषा, एक संस्कृती, एक धर्माची आचारसंहिता सृजन करेल. हे पहा 43 पानावर. इथं लिहिलंय की दिव्य देहधारी मनुष्याने जन्म घेतला आहे. तो सर्वांच्या मनात प्रसन्नता आणील, जगभरातील दुःखे दूर करेल. अन्यायी आणि अत्याचारी लोकांनाही तो ठीक करेल. रात्रीच्या प्रथम प्रहरात मी जेव्हा गाढ निद्रेत असतो, तेव्हा मी स्वप्नात एका दिव्य पुरुषाला पाहतो, दिव्य व्यक्तीला. कुठल्याशा जलाशयाच्या किनारी बसलेल्या या योग्याच्या मस्तकावर दोन्ही भुवया जिथे मिळतात तिथे अर्ध चंद्राचं दर्शन होतं. त्याचे केस पांढरे आहेत. शुभ्र वेशभूषा आहे, म्हणजे साधारण सुंदर. वर्ण गोरा आहे, गोरा रंग आहे. आणि पायात चामडे विरहित पाहन म्हणजे पादुका आहेत. बिन चामड्याच्या पादुका ग्रहण केल्या आहेत. आता आपण पूर्ण अनुयायांना सांगितले की चामड्याची पादत्राणं वापरायची नाहीत. मी तर स्वतः वापरत नाही. आता पहा याच्या पृष्ठ नंबर 72 वर. कारण आम्हाला याच्याबरोबर सत्संग पण ऐकवायचा आहे आपल्याला. तर ज्या संस्कारांवर आपण बोलत होतो त्यातल्या काही विशेष गोष्टी मी सांगतो. याच्या 72 पानावर पहा. इथं लिहिलंय की इतिहासाच्या
अद्वितीय महापुरुषाबद्दल नॉस्ट्रॅडिमसनेही काही संकेत दिले आहेत. त्याच्या मस्तकावर चंद्र असेल, वेशभूषा खूपच साधी असेल, म्हणजे लाल पिवळे कपडे नसणार त्याचे, लंगोट वगैरे घालून फिरणार नाही. 2 विवाह होतील, 2 मुलं होतील, 2 मुली होतील. आता इथे यावर आपल्याला थोडं संस्काराबाबतही सांगतो की जसं इथं लिहिलं आहे नॉस्ट्रॅडिमसने की त्याची 2 मुलं असतील, 2 मुली असतील. दासाची 4 मुलं आहेत, ॲज इट इज. आणि हे जे भविष्यवक्ते असतात, ते दार्शनिक असतात, त्यांना जे काही होणार आहे, जे भगवानाने निर्धारित केलेलं आहे ते दिसत असतं. आता निर्धारित करणारा भगवान आहे, तो यामध्ये कमी जास्त करू शकतो वेळ पडल्यास, पण त्याची ती स्वतःची मौज असते. यामध्ये लिहिलंय की त्याचे 2 विवाह होतील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने हा संस्कार कापून टाकला दासाचा. 2 विवाहांचा संस्कार होतील. आता होता ते भगवान पाहत आहेत, ते चुकीचं थोडंच असणार आहे. आणि 4 मुलांचा संस्कार होता. ती 4 मुलं जन्मली देखील, पण फक्त जन्म घेऊन चालत नाही. पुढे त्यांचं संगोपन, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? प्रणिता. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? मी 12 डिसेंबर 2003 मध्ये. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कुठली साधना करत होतात? हेच पारंपरिक जे महाराष्ट्रात संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे आम्ही अभंग, ओवी गायचो, ज्ञानेश्वरी वाचायचो, बसदान करायचो. तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, दुर्गादेवी बसवणे, गणपती बसवणे ही साधना आम्ही करत होतो. संत रामपालजी महाराजांची साधना आणि त्यांच्या शरणात तुम्ही का आणि कसे आलात? माझे वडील यांनी पिंपळगाव येथे गुरु केले होते. तसंच आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडून नामोपदेश घेतलेला होता. तर त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे गाण ऐकले व त्यांनी नामोपदेश घेतला होता संत रामपालजी महाराजांच्याकडून. तर आमच्याबरोबर 800-900 जे लोक होते, त्यांनी जे माझ्या वडिलांनी गुरु केले होते त्यांच्याकडून नामोपदेश घेतलेला होता. तर त्यांनी आम्हाला सांगितले की मला आजपासून गुरु नाही म्हणायचं, मी गुरुपद हे सोडतो आहे. कारण तुम्हाला जर सत्य मार्ग पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराज यांची कॅसेट ऐका, त्यांच्याकडून नामोपदेश घ्या. तर आम्ही असं आश्चर्यचकित झालो की असं का झालं, असं का म्हणतायत. आम्हाला थोडंसं वाईट वाटलं. तर त्यांनी आम्हाला परिभाषा प्रभू की कॅसेट दिली आणि ती आम्ही रात्रंदिवस ऐकलेत. तर आम्हाला थोडं ज्ञान समजलं की नाही, आपण जी साधना करत होतो ती चुकीची होती. तेव्हा संत रामपालजी महाराज हे गावोगावी सत्संग करत होते. त्यावेळी संत रामपालजी महाराज हे नाशिकमध्ये डोंगरी वसतिगृह इथे आलेले होते. त्यावेळी आम्ही 2003 मध्ये त्यांच्याकडून नामोपदेश घेतला. जसं की सांगताय तुम्ही की संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान सांगितलं आहे तेच धर्मानुसार, शास्त्रानुसार खरं आहे आणि त्याच्या अगोदर जी तुम्ही साधना करत होता ती खोटी आहे, हे तुम्ही जनतेला कसं पटवून द्याल? आम्ही जे संत रामपालजी महाराजांचा जर सत्संग ऐकला तेव्हा जे आपले हिंदू धर्मात जे शास्त्र आहेत, गीता वगैरे, ते आम्ही बघितले आणि त्याच्यात दिलेले होते. आणि ते बघताना आम्हाला असं वाटलं की खरंच मनुष्यजन्म आपल्याला कशासाठी भेटला आहे आणि आपण काय केले पाहिजे, सत्यभक्ती केली पाहिजे. आणि तेव्हा समजलं की खरंच आपण ही जी भक्ती करत होतो ही चुकीची करत होतो. त्यामुळे आम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडून नामोपदेश घेतला. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला काय लाभ मिळाला? सर्वात मोठा लाभ तर असे छोटे मोठे लाभ तर होतच असतात, आर्थिक, शारीरिक, पण मी तुम्हाला काही ठराविक लाभ सांगते. सर्वात मोठा लाभ तर मला हा भेटला की जो रोग लागलेला आहे आपला जन्म मृत्यूचा, तो संत रामपालजी महाराजांच्यामुळे मिटून गेला. तसेच माझी एक्झाम 10वीची एक्झाम होती. मी संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनात गेलेली होती. त्या टायमाला माझी एक्झाम आणि संत रामपालजी महाराज यांचे दर्शनात एकच दिवशी होते.
मी विचार केला की बुवा आता काय करायला पाहिजे, एक्झाम दिली पाहिजे की संत रामपालजी यांची महाराजांच्या दर्शनाला जायला पाहिजे. पण मी हे काही एक्झामचा विचार न करता संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनात गेली. मी संत रामपालजी महाराज यांच्यावर सोपवून दिले होते की जे काही करतील ते फक्त संत रामपालजी महाराज करतील. त्यावेळी मी दिल्लीवरून आली दर्शन घेऊन, तेव्हा ओपन हाऊस ठेवले होते. तेव्हा पालकांना बोलवण्यात आले. मी माझ्या मम्मीला घेऊन गेली आणि सांगितले की मम्मी आज ओपन हाऊस आहे तर तुला बोलवण्यात आलं. मी जेव्हा मम्मीला घेऊन गेली कॉलेजमध्ये तेव्हा बघितलं, म्हटलं बापरे की गुरुजींनी पेपर लिहिला माझा. मला पैकीच्या पैकी मार्क्स भेटले होते त्या मराठीच्या पेपरला. मी टीचरांना विचारलं की टीचर तुम्ही माझं एक्झाम दिली होती का? टीचर बोलले नाही, मी तुझी एक्झाम नाही दिली, ही तूच होती एक्झामला, मी तुझ्या पेपरवर साईन केली. तेव्हा मला खूप असं आश्चर्य वाटलं की हे फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात. मला असं खूप आश्चर्यचकित वाटलं की मी पेपरला नसून संत रामपालजी महाराज हे माझ्या अक्षर त्यांनी पेपर लिहिला. तेव्हा मला कळालं की हे फक्त संत रामपालजी महाराजच करू शकतात. तसं तर मी संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगामध्ये ऐकलेलं होतं. त्यांनी एक कथा सांगितली होती, जसे एक मुलकदास नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी कबीर साहेब यांच्या शरण ग्रहण करण्याच्या अगोदर त्यांनी त्यांची परीक्षा घेतली होती की त्यांनी विचारलं की न काही करता जर तुमचं गुरुदेव आम्हाला खाऊ घालत असेल तर मी तुमची शरण ग्रहण करेल. तेव्हा ते बोलले की ठीक आहे, फक्त विश्वास पाहिजे देवावर. तेव्हा ते एक जंगलात गेले आणि एक झाडावर जाऊन बसले. तेव्हा कबीर साहेब यांनी त्यांना मारून त्यांना खीर खाऊ घातली. तसेच माझ्यासोबत आज एक गोष्ट घडली की संत रामपालजी महाराज यांनी आज माझा पेपर लिहिला. तेव्हा मला कळलं की फक्त संत रामपालजी महाराज हे सगळं करू शकतात. जसं की तुम्ही सांगितलं की परमात्मा संत रामपालजी महाराजांनी तुमचा पेपर लिहिला आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास दृढ झाला. तर तुम्ही तुमच्यासारख्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण एक प्रार्थना करते. आजकाल मुली गाणे ऐकता, मूवी बघता, त्याच्यामुळे काय होतं की समाजात एक अशी प्रवृत्ती झाली आहे. आज डीजे वाजून गाणे ऐकणे, नाचणे हे सगळं संत रामपालजी महाराजांनी गोष्टी नाहीशा केल्या आहेत. जर तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्या जर सत्संग ऐकलात, त्यांच्याबद्दल नामोपदेश घेतला तर समाज सुधारण्यात अजून तुमचा सहयोग होईल. तसेच आता मनुष्यजन्म आपल्याला घडी घडी मिळत नाही. तुम्ही आपल्या आजूबाजूला बघतात कुत्रे मांजरे, हे 84 लाख योनीमधून फक्त मानव जन्म हा आपल्याला वेगळा भेटला आहे. तो आपण फक्त सत्य भक्तीसाठीच त्याचा यूज केला पाहिजे. जसं तुकडोजी म्हणतात, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. पण ती भक्ती कोणती? ती फक्त सत्य भक्ती पाहिजे आणि ती सत्य भक्ती फक्त संत रामपालजी महाराज यांच्याकडे आहेत. तुम्ही त्यांच्याकडून नाम उपदेश घ्या, तुमचं कल्याण करावा. कारण की हे आपल्याला मनुष्यजन्म घडी घडी नाही मिळणार. तुम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडून ज्ञान ऐकून तुम्हाला समजेल की आपण आतापर्यंत काय करत होतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरणात या आणि आपलं कल्याण करावं. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा जर कोणाला घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? स्क्रीनवर नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये नामउपदेश केंद्र ओपन झालेले आहेत. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही नामउपदेश घेऊ शकतात. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303030